फॉर्च्युनेटली नाही सांगितलेलं तसं. हा याचं सिलेक्शन झालंय. आणि सो गाईज 8 दिवस लागले त्याला हे स्केच बनवण्यासाठी आणि पूर्ण पेन्सिलनं बनवलेलं आहे. आय एम सो मच थँक्यू फॉर प्रणव सावंत असलं अनएक्सपेक्टेड गिफ्ट देण्यासाठी मला, आणि ते पण तुझ्या स्वतः हातानं स्केच केल्याबद्दल. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज अजून तुम्ही माझे आउटफिट बघितलं नाही, जर आउटफिट बघितलं तर हैराण होणार आहे. आणि आज आहे आमच्या कॉलेजमध्ये गाईज बॉलिवूड डे, आणि बॉलिवूडचा कुठला ड्रेसअप केलाय मलाच माहित नाही, बट मी केलाय गाईज ह्यो. आणि हा जरा करूया म्हणलं काय तर सेलिब्रेट. सो आता आम्ही आलेलो आहे कॉलेजमध्ये गाईज, आणि लेक्चर्स गाईज जरा फकअप झालंय. पहिले लेक्चर कॉलेज आमचं 9:15 असते, आता 10-20 झाले, 10 झालेत. सो आता बघूया गाईज काय आत घेतात काय लेक्चर. काय घेत नाही, थोडा बाहेरच आहे मी, तरी बघूया. होय, आणि मग आपण काय बघा काय काय रिॲक्शन्स कॅप्चर करूया आज. सो लेट्स गो गाईज, जाऊया आता पहिला आणि मिळते जल्दी. बाय, स्टे ट्यून गाईज. आता डायरेक्ट झालं रिसेस, आणि रिसेसला आम्ही टिफिन खातो, तुम्हाला माहितीच आहे. बघा आता टिफिन खायला लागलोय सगळीजण, आणि टिफिन खाऊन मग 2 लेक्चर आहेत. सो गाईज अटेंड करा 2 लेक्चर, प्लीज. आपलं हाय म्हणून नको मिस करायला. आणि आता आपण लेक्चर अटेंड करून, मुली किती बडबड करते, आपण लेक्चर अटेंड करून का नाही गाईज पुढचं काय ते आता काय करायचं लेक्चर नंतर हां, नंतर घरी जायचं डायरेक्ट. सो स्टे ट्यून गाईज. बाय. आदित्य काय म्हणाला बघा गाईज, अशा दिवशी लेक्चरला बसायच नसते तरी पण त्यांना सांगू लेक्चरला बसत. काल काय गाईज वागायचं कळत नाही. आदित्य बघा गाईज कसा आला मॉडेल. बरं आदित्य, आता तू आम्हाला बाहेर घेऊन आलाय, सांग प्लॅन्स काय करायचं. बघा की चला, बघा करत आता काढते कुठेतरी जाऊया की चला. चला लेट्स गो. खायचं बघा, गेस करा. गाईज अथर्व लाजलाय. गाईज अथर्वची व्हिडिओ ब्लॉग मध्ये होते काय, आणि तो व्हिडिओ ब्लॉग मधून काढा म्हणून रडालाय गाईज. आदित्य एवढं लाज नसते भावा. होय, अथर्व रे. मी तर काय म्हणाले गाईज, अथर्व खूप लाजते. अथर्व बोल की भावा 2 शब्द. गाईज यांचा का नाही पीबेलला नंबर आला. पीबीएल म्हणून का नाही गाईज प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असते काय आमच्या कॉलेजमध्ये. यांचा का नाही ना काय करता नंबर आलाय. आम्ही एवढं वॉटर ऍब्झॉर्बिंग कॉन्क्रीट त्यांनी केलं काय तयार, आम्हाला काय नंबर नाही. आणि एका दिवशी एका रात्रीत केलं काय, एका तासात प्रोजेक्ट केलं काय. आणि ह्यांचा दुसरा नंबर काय, दुसरा नंबर, ते पण तिसरा पण नाही, दुसराच ना रे, दुसरा आलाय. दुसराच होता ना, दुसरा नंबर काय, चेष्टा नाही. एका तासात प्रोजेक्ट केले म्हणते. आणि जेवढं दुसऱ्यांचं जर रडायला मिळणार बघा की मर्दा. मग पीबीएलला कसं बोलणार रे, हा पीबीएलला बोलीच नाहीत रे. आणि यांच्यात सगळी का नाही आमच्या क्लास मधली सगळी टॉपची पोरं, सगळे वेल्ले लोक यांच्यात. टॉपिक काय नाही आमच्याकडं कॉलेजमध्ये, कसं काही शॉर्टीज पण नाही, त्यामुळे काय ह्याला बघा हाय काय नसतं शॉर्टीज. मला शॉर्टीज आवडते, त्याला मुलं आवडते नुसतं. मी शॉर्टीज बघतोय, मुलं बघत नसतोय. आदित्यच त्यातला आहे. आदित्य भाऊ चला गे नॉटी बॉय. गाईज अथर्वला आता बोलायचं आहे. बोल आता एवढं काहीच बोलू चाललंय, तर आता सुचलं काहीतरी बोलायचं आहे. आता बोलतोय बघा काय ते आद्या पण आमच्या ग्रुप मध्ये होता, त्यामुळे आमचा नंबर आला नव्हता, त्याने सोडला आमचा नंबर आला. आद्या काय झालं काय, कधी नाही ती जिंकलं तर एवढं करणार. काय झालं माहितीये काय, पीबीएल मध्ये का नाही आमच्या 3rd सेमला ना, 3rd सेमला पण होतं आणि 4th सेमला पण होतं. तर 3rd सेम मध्ये हे आदित्य आणि ही दोघं एका ग्रुप मध्ये होते, मी यांच्या ग्रुप मध्ये नव्हतो. आणि मग 3rd सेमला आदित्य यांच्या ग्रुप मध्ये होता काय, त्यावेळी काय नंबर आला नाही ह्यांचा. एका रात्रीच केलते, आणि आदित्यनंच काय जुगाड लावला. नाही मी सगळं केलेलं, काय केलं प्रोजेक्ट आपण आणलेला. गाईज यांनी काय केलं माहिती काय, पीबीएल ला का नाही आपण तयार करायचं असतं ना प्रोजेक्ट काय तरी. यांनी प्रोजेक्ट ढापून आणला दुसऱ्यांचा कुणाचा तर, आणि ते प्रेझेंट केला सरांसमोर. आणि प्रेझेंट करायला, आणि ते पण काय विषय माहितीये काय, सर का नाही यांना त्यावेळी पण मी प्रत्येक मिनी प्रोजेक्टला का नाही प्रेझेंट तर राहायला लागते ना, प्रोजेक्ट कितीपर्यंत झाला, काय काय हालचाल झाल्या सांगायला. हिने एका पण पीबीएलला प्रेझेंट नव्हते, आणि डायरेक्ट का नाही प्रोजेक्टचा जेव्हा दिवशी डेट आली त्या दिवशी डायरेक्ट एका रात्रीत
प्रोजेक्ट आणला ते रात्र पण लागा नाही, तास पण लागा नाही. काय आद्या आहे, काय विषय हो? राध्या पण होत होता. त्याला नाही नाही, अरे आणि गेलात का नाही विषय तिथे नाही, आणि सराला फोन करून लावला, सर मला फोन केलात प्रोजेक्ट कोण केलंय यांनी म्हणत मी केलं, आदित्यने केलंय. आई ग. आणि त्यावेळी काय तर रस्ता बनवून आणलेला त्यांनी. आणि तुमचा नंबर आला तेव्हा काय बनवलेलं सर? त्याला पण माहित नाही बघा काय झालं, माझी बाप्पा काढाला त्याला पण माहित नाही प्रोजेक्ट केलंय. हे नसता का नाही काय पीपीटी मधली एक स्लाइड एक्सप्लेन करायला जाते, ते पण कन्क्लुजन घेते खोळ. ते पण वाचून यायचं रे. असा विषय डेंजर आहे ग्रुप आमचा कॉलेज मधला आहे, खरोखर खरोखर. आणि आमचं डिपार्टमेंट तर त्यावरच डेंजर आहे. आमच्या ग्रुप मधला थोरबली आहे नाही त्याला होय, दाखवलं. थोर बोलले पाय guys. मोडले. होय, ते थोर बोलले तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्ये दाखवला की नाही, त्याचा ऍक्सिडेंट झाला गाईज. इथं वर येताना त्याचा स्वतःच पडले. तिसऱ्या गेल्यावर टेकड चढवा. तिसऱ्या गेरवर टेकड चढालता आणि पडलं. असून ते त्याला थोडस लागले गाईज, सो त्याला डॉक्टरने थोडं रेस्ट करण्यासाठी सांगितले. मग थोर बोलले रेस्ट इन पीस. हा. नाही, रेस्ट इन पीस नाही, रेस्ट इन पीस नाही, रेस्ट इन पीस नाही, काय रे बाबा, चांगल्या पोरासनी मारा लागलाय रेस्ट इन गाईज. पीस नाही. बहुत थोर बोलले बाबा काळजी घे. त्याला रेस्ट घ्यायला लावल्या गाईज. आणि नाहीतर ते पण लय डेंजर पोर टेन्शन बनवायचं, होय. गाईज. त्याकडे का नाही रिझल्टच्या पहिल्या लिंक त्याच्याकडे असतात सगळ्या. सरांच्याकडे नसते खरं, त्यांच्याकडे असते बघ. होय, होय, होय. खतरनाक आहे ते मेंबर गाईज. हॅलो बाई, राजचे रामपक्की शूट चालू आहे, तुम्हाला दाखवतो फक्त राज कुठे आहे. आता रॅम्पॉकचे ऑडिशन देऊन आलोय. होय मला नाही वाटत मी सिलेक्ट होणार आहे. गाईस, राज सगळ्यात गेम मुलगा माहिती का, एवढं चांगलं करून सुद्धा त्याला वाटत नाही सिलेक्ट होईल माहिती काय. काय नाही अडचण गाईज, झालो नाही झालो, गॉड्स प्लॅन. आणि आता जस्ट आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि सेकंड ऑडिशन पण आहे, सो आम्ही त्यासाठी थांबलोय. सो स्टे ट्यून. त्यानंतर आपण घरी जायचं आहे. होय होय. आणि पुढे तिकडं एन्क्लेव्हमध्ये पण रॅम्प वॉक चालू झाले आहेत, सो आम्ही ते पण बघायला जाणार आहे. आणि जर आम्ही पण बघायला चाललोय आणि तुम्हाला पण दाखवणार 100%. सो स्टे ट्यून. फॉर्च्युनेटली नाही सांगितलेलं तसं, हा याचं सिलेक्शन झालंय आणि याला सांगितलं छाती फोडतोस का बिनशोध माझी. सांगितलेलं सिलेक्शन होणार आहे म्हणून, तरी पण याच्या आदित्यच्या आशीर्वादामुळे काहीच माझं सिलेक्शन झालं आहे. आणि मिंत्रा फॅशन वीकमध्ये मी वॉक करणार आहे आमच्या KIT कॉलेजमध्ये. सो त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून राहा. नाही आउट ऑफ सगळे स्टुडंट्स फक्त 7 जण सिलेक्ट झाले आणि 7 मध्ये राहतं नाव आहे. Oh my god, god guys. ओके लेट्स गो. जाऊया आता. सो गाईज, आता आम्ही केली डान्स प्रॅक्टिस. तर आमचं ऑडिशन तर एक नंबर झालं, त्यामुळे मन खुश झालं आणि डान्स करायला पण मज्जा आली. सिलेक्शन गाईज आमचं टॉप झालेलं, त्यामुळे काही विषय नाही. आदित्यच्या आशीर्वादमुळे होय. अँड आम्ही मग डान्स प्रॅक्टिस केली गाईज आणि डान्स पूर्ण परफेक्ट बसवला. कारण आमचं गॅदरिंग आहे ते गॅदरिंग इन द सेन्स मेराकी गाईज. मेराकी म्हणजे व्हरायटी शो म्हणून असते आणि व्हरायटी शो मध्ये सगळेजण डान्स करतात. सो व्हरायटी शो मध्ये आमचा डान्स आहे आणि त्याचा आम्ही प्रॅक्टिस केली. आणि ते कधी आहे व्हरायटी शो गाईज? व्हरायटी शो 24 ला 24 ला. हा. सो गाईज 24 फेबला आमची व्हरायटी शो आहेत. अँड आता आम्ही चाललेलो आहे घरी डान्स प्रॅक्टिस करून. आणि आता वाजलेले आहेत 6:15 अँड आता चाललोय घरी. आणि गाईज आणि काय विषय आहे माहितीये काय, एक माझं फॉलोअर आहे म्हणजे फॅनच आहे. हा. सो ते काय तर गिफ्ट देणार आहे, बर्थडे गिफ्ट. मग ते लास्ट वीक पासूनच देणार होता आणि मी म्हणजे त्याला भेटू शकलो नाही, पण आता चाललोय त्याला. सो त्याला पण ब्लॉग मध्ये इंट्रोड्यूस करूया गाईज आणि त्याचं गिफ्ट काय आहे ते पण बघूया. सो लेट्स गो, जाऊया आपण आता. चलो गाईज, बाय. सो गाईज, आता आम्ही ते यांच्या घरी आलोय. प्रणव सावंत नाव आहे त्याचं आणि तो मला खूप आधीपासून फॉलो करते आणि त्यानं माझ्यासाठी गिफ्ट काय घेतली ते मला. सो हिअर इज प्रणव सावंत. हाय कर. हाय. गाईज अनएक्सपेक्टेड आहे. थँक्यू सो मच. वाटलं नव्हतं. लिटरली सेम आहे AI पण फेल आहे सेम भाई. AI फेल आहे जाऊ की सेम काढलं सेम. वासने ह्याचा हे कसला फोटो आहे ते इकडे साईडला दाखवतो कोणता फोटो आहे. हा ठीक इकडं. अरे उभार रे, राजू नको भाई, उभार की. थँक्यू सो मच प्रणव, वेलकम ब्रो. असं धर एक आपला फोटो काढा. सो गाईज खरोबर ॲप्रिशिएट आहे बघा की एक आणि एक डिटेलिंग व्यवस्थित माझे केस, हेअरस्टाईल किंवा गोगल किंवा ह्यातलं सगळं हे फोटोवरचं हे काय ते टी शर्टवरचं प्रिंटिंग. बॅग. हे बॅगची स्ट्रिपचं पण बघा काय सेम आहे. होय होय होय. मध्ये
थँक्यू सो मच. हे कोणच करू शकलं नसतं मला तर वाटतंय. आणि खूप खूप आभार आहे प्रणवचं. आणि हा फक्त कितल्या एजला आहे तुझं? 12th आहेस. सो गाईज 12th आहे. आणि खूप खूप आभार प्रणव. माझ्यासाठी बोलायला काही शब्द नाहीत गाईज. आणि आय एम सो मच ग्रेटफुल. असंच तुला हे बनवायला किती वेळ लागला प्रणव तुला? एक 8 days गेलीत मग. सो गाईज 8 दिवस लागले त्याला हे स्केच बनवण्यासाठी. आणि पूर्ण पेन्सिलनं बनवलेलं आहे. पेन्सिल स्केच आहे. पहिलंच आहे. आय एम सो मच ग्रेटफुल. गाईज पहिलेच पोर्ट्रेट एवढं परफेक्ट आहे म्हटल्यावर पुढचे किती चांगले असतील विचार करा. स्किलला बाबा हँड्स ऑफ आहे. खतरनाक स्किल आहेत बघा की गाईज. खरोखर हे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा गाईज. हे पोचलं पाहिजे सगळ्यांच्याकडे. टॉप लेवलची कला आहे. तेच बोलायचं मला गाईज. आणि खूप मस्त वाटलं. अनएक्सपेक्टेड होते सर. बघा ही मूर्ती पण केली क्लेची तयार गणपतीची. खूप मस्त आहे बघा. तू पण दाखव मी तुला. आणि इकडे श्री स्वामी समर्थांची पण आहे. ही पण क्लेची आहे. ही ऑन प्रोसेस आहे ना अजून करत आहे. खूप मस्त कला आहे तुझी. थँक्स. असंच करत राहा. कायम आपला सपोर्ट असणार. काय लागलं तर नक्की सांग. थँक्स. आता प्रणवला बाय म्हणायची वेळ आला. आणि आम्ही चाललेलो आहे. आणि ह्याचं पहिलंच पोर्ट्रेट होतं गाईज. आणि खूप मस्त वाटलं मला तर. आणि असंच करत राहा. काय लागलं तर नक्की सांग मला. कायम असणार. चल बाय बाय. गाईज काय खतरनाक आहे माझे फॅन्स. व्हॉट द हेल. खरोखर आद्या गाईज मी पहिला त्यांच्या आईचा नमस्कार घेतला गाईज. कारण खरोखर ते ॲप्रिशिएट आहे की बाबा खरोखर आद्या का नाही. काय आता मला बोलायला समजना. बट लाईक काय गाईज काय बोलू मी. खूप मस्त वाटलं गाईज. खूप मस्त वाटलं मला तर. लाईक अनएक्सपेक्टेड होतं. आणि कोणच दिलं नाही मला असलं काय. आणि खरोखर हे कायम राहणार माझ्या आठवणीत. माझं बड्डे गिफ्ट कायच त्यानं लाईक मला मेसेज केलता. आणि मी जरा काय मूडमध्ये नव्हतो. काय झालं मला असं जरा हे झालं हॅमरिंगच झालं ब्रेनला. आणि मग मी त्याला नाही म्हणलेलं बाबा मला काय गिफ्ट घ्यायची इच्छा गेलं म्हटलं सगळं. आणि लाईक तो जरा अपसेट झाला असं सांगितलं मला ते. बट नंतर मग मी म्हणलं मग मी परत टेक्स्ट केला. आणि म्हणलं तू कुठं राहतोस. त्यांनी सगळे व्यवस्थित पत्ता बित्ता विचारून मग काहीच आलो त्यांच्या घरीच आलो. ॲक्च्युली तो आलता. बट मी म्हणलं मीच येतो तुझ्याकडे. आणि आपण असं हे सगळा मुवमेंट तयार झाला. दिस वॉज द रिअली वॉट द काय म्हणतात प्राऊड मुवमेंट. काय आता मला बोलायला पण समजणं झाले. आणि माझ्यासोबत आदित्य पण होता. ते पण गाईज एक नंबर गेला त्यानं. बाकीचे मॉडेल हे पण केलेलं आहे आयडल्स वगैरे पण केलेला गणपतीचे वगैरे. खूप मस्त केलं मस्त. सो आता जाऊया घरी. लेट्स गो. सो गाईज मी आलेलो आहे आता घरी. आणि गाईज आता हे जे गिफ्ट मला मिळालेलं आहे हे घरातल्यांना दाखवूया. आणि घरातल्यांची रिॲक्शन घेऊया. गाईज बघूया काय काय होत्या. सो लेट्स गो. घरी जाऊया. आलेलो आहे घरी. आणि इथं मम्मी आणि दिदी आहेत फक्त. आई कुठं आहे? हा येऊ इथं का फॉलोअरनं म्हणजे फॅननं. आणि आता मित्रच झालाय. तर त्यानं मला एक बर्थडे साठी गिफ्ट दिलं होतं. ते तुम्ही बघा. इकडे बघ की. इकडे की मम्मीला पण दाखव. प्रणव सावंत. प्रेम करून घेऊया आपण. होय मी सांगितलं. कसं वाटलं? एकदम हार्ड. त्यानं रिअल म्हणजे आपल्या हाताने स्केच केलं. होय हाताने केले स्वतः पेन्सिलनं. राजचे फॅन्स भरपूर आहेत. मस्त. क्रेझी फॅन्स. मस्तच. खूपच छान. होय कसं वाटलं? फ्री मध्ये एकदम. अरे म्हणतायस काय? हे कुठलं गरीब. अगं तिथे गिफ्ट आहे म्हणलं काय फ्री काय. वाट कितना गरीब आहे यार तेरी सोच. खूप मस्त वाटलं घरातल्यांना पण. प्राऊड मुवमेंट काय. प्राऊड मुवमेंट. त्याला फ्रेम करून घे. होय. आणि कोण दिले त्या मुलग्याचं इथं नाव घाल. लिहिले की तसं नाव मी प्रणव. इथं स्वतः माझ्या हाताने लिहिलं. प्रणव सावंत. होय फ्रेम करून घेऊन कधी फ्रेम वर पण इथं नाव घालून घे त्याचं. होय लिहिले. असं बर्थडे गिफ्ट. बर्थडे गिफ्ट फ्रॉम फॉलोअर्स पेट वडगाव. प्राऊड मुवमेंट. ए कुठं तर घाण होईल बघ. आज 2 मिनिटात दाखवणार. किती So बोलली की yes आता guys, त्या घरातल्यांना पण मस्त वाटलं. उजेडात छान वाटलं. काय बोलू यार. लव यू ऑल. इट्स रिअली प्राऊड मुवमेंट झालाय. काय मस्त हॅपी एंडिंग झाला माझ्या आजच्या दिवसाची.
आणि यस 2 कामं मस्त झालेले आहेत. एक तर ते फॅशन वीकमध्ये सिलेक्शन आणि हे भाई काय काय मस्त पेंटिंग केलं गाईज तुम्ही. यु नो वॉट, काय आता माझ्याकडं बोलण्यासाठी खरोखर शब्द नाहीत गाईज आणि मला कसं एक्सप्रेस करू ते पण कळत नाही आहे. आणि आपण इथं आता फ्रेम लावून घेऊया ती लवकरात लवकरच फ्रेम तयार करून आणि ती आपण इथंच डिस्प्ले करूया इथं साईडला कुठं तर. सो येस गाईज, अँड आय एम सो मच थँक्यू फॉर प्रणव सावंत असलं अनएक्सपेक्टेड गिफ्ट देण्यासाठी मला, आणि ते पण तुझ्या स्वतः हातानं स्केच केल्याबद्दल. अँड येस, आय एम सो मच ॲप्रिशिएटिव्ह ब्रो, ॲप्रिशिएटिव्ह. बहुत प्यार गाईज, आय लव्ह यू ऑल. आणि असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा गाईज. आणि आजचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि जर अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच क्रेझी व्लॉग मी अपलोड करत राहीन, तुमच्यासाठी करत राहीन. सो एक लाईक करा तेवढ्यासाठी. अँड येस, स्टे ट्यून इन दी व्लॉग्स गाईज, अँड मिलते जल्दी. सी यू नेक्स्ट व्लॉग अँड बाय बाय.